हाय मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। कशात तुम्ही सर एकदम मजेतच असाल। झोपेतून उठली, किचनमध्ये आली, खळखळ आवाज येत होता। तर इथे जाऊबाई मुलांच्या टिफिनची तयारी करत होत्या। आज ते टिफिनमध्ये बनवणार होते त्यांच्या मिक्स डाळीचे अप्पे, ज्याची तयारी त्यांनी काल रात्रीपासूनच करून ठेवलेली होती। आता कोणते नाही पाहिजे, कोणते घालायचे आहेत मग? हे घालायचे आहेत। आजची 24 तारीख आणि बिट्टूच्या स्कूलमध्ये होतं क्रिसमस सेलिब्रेशन। पण इथे बिट्टूचा असा प्रॉब्लेम झाला होता की बिट्टू अशी म्हणत होती मला स्कूलचा ड्रेस घालायचा आहे, पण स्कूलमधून मेसेज आला होता की सर्वांनी कलरफुल ड्रेस घालायचे आहेत। म्हणून मी बिट्टूला फोर्स करत होती की बेटा हा ड्रेस घाल, हा ड्रेस घाल, पण अजिबात घालायला तयार नाही। रडून पडून 15 मिनिटं घालवले। शेवटी तो ड्रेस मी चेंज केला, जो तिने आधी पिंक कलरचा टी शर्ट आणि पर्पल कलरची पॅन्ट घातली होती। त्यानंतर आम्ही हा ड्रेस वेअर केला। मग स्कूलमध्ये आलो। स्कूलमध्ये आल्यानंतर इथे थोडेसे फोटो काढले, तिला बाय बाय केला आणि निघालो घराकडे। बाय मीनू, बहारो फूल बरसाओ, मेरा महबूब आया है। हे गाणं जाऊसाठी मी का म्हटलं, कारण 15 दिवसाची सुट्टी त्यांची आज संपली आहे। 15 दिवस आराम करून आता ते परत ड्युटीला जात आहेत। आता मी स्कूलमधून आला बरोबर आम्हाला सकाळी केले तसेच अप्पे पाहिजे, तर ते परत तिच्यासाठी अप्पे बनवते। आणि इथे मिक्स व्हेज भाजीची तयारी, आणि मी सुद्धा आली आहे आता ड्युटीवरून। अशी या बॅटरमध्ये हे पण टाकलं होतं, काय म्हणतात त्याला, बीट, म्हणून याचा कलर चेंज झाला आहे। हेल्दी अप्पे। मेरा पार्सल आ गया। पार्सल आलंय आणि ते मी खोलून बघितलं नाही आल्याबरोबर, असं होऊ शकत नाही, कारण की मळमळ राहते ना, जोपर्यंत खोलत नाही तोपर्यंत ती मळमळ शांत होत नाही। आणि त्या पार्सलमध्ये काय आलं हे बघण्यासाठी सर्वात जास्त उत्सुकता होती ती म्हणजे माझ्या जाऊला। तिने बोलवलेल्या वस्तू असो किंवा मी बोलवलेल्या वस्तू असो, दोघींनी एकमेकींचं सामान बघितलं नाही तोपर्यंत आम्हाला काही चैन पडत नाही। आणि हे जे सामान मी बोलवलंय हे ना, मी कपडे लटकवण्यासाठी स्टँड बोलवले, ज्याचा फक्त आपल्याला स्टिकर काढून भिंतीवर चिपकवायचं आहे। पार्सल खोलल्यानंतर आमच्या बऱ्याच गोष्टी सुरू झाल्या। बोलता बोलता जाऊ म्हणाला की आपल्या किचनमध्ये तर आपण मिशोवरचेच प्रोडक्ट आहेत जे आपल्या किचनमध्ये आहेत। आणि खरंच मी जास्त तर माझ्या किचनमध्ये जे प्रोडक्ट घेतलेले आहेत ते मिशोवरचेच आहेत। त्याची क्वालिटी सुद्धा खूप छान आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वस्त आहेत। मोठं पात्र आणायचं होतं गं, बापरे सर्वात मोठं पात्र होतं हे। एवढं पण मिळते ना, एवढं कोपरा एवढा गॅस आहे ना, कोपरा एवढा तेवढ्या याच्यामध्ये माहिती मिळते ना। असं मी यासाठी म्हटलं की ज्या वेळेस मी मुलांच्या टिफिनसाठी अप्पे बनवले, बिट्टूच्या टिफिनसाठी वेगळे फिक्की अप्पे बनवले, आणि त्यानंतर त्यांचं झाल्यानंतर आम्ही आमच्या नाश्त्यासाठी अप्पे बनवले। ते बनवता बनवता मला साधारणतः 11:30-12 वाजत आले आणि त्यामध्येच माझा वेळ निघून गेला आणि आता 1 वाजत आला। आता अजून आमचा स्वयंपाक बाकी आहे आणि किचनमध्ये मी जेव्हा काम करते ना त्यावेळेस माझा स्वयंपाकाचा टायमिंग असला पाहिजे हा साधारणतः 11, तोपर्यंतच मला उत्साह राहते। त्यानंतर मला खूप आळस येतो, म्हणून मी ते जाऊला सांगते की तू मोठं भांडं का नाही आणलं। लक्ष नाही दिलं तर जळतात इथे। चला बिटकुल झोपले, 4 वाजले। आता तिला काही टेन्शन नाही, म्हटलं नाही तरी दिवसभर परेशान करेन, थोडा वेळ आराम तरी होतो। बघता बघता संध्याकाळ झाली। त्यानंतर सासूबाई आणि माझ्यासाठी मी चहा ठेवला। तसा तर तिघींसाठी चहा ठेवत असते, पण दुपारी जेवण झाल्यानंतर जाऊ परत ड्युटीसाठी निघून गेल्या होत्या। तर काल विकत तूप घेतलं होतं, जे आता मी गरम करून डब्यामध्ये ठेवलं आणि थोडंफार त्यामध्ये शिल्लक होतो, म्हणून तो टोप मी त्या डब्यावरती पलटा करून ठेवला होता की जेणेकरून बाकीचं राहिलेलं आहे ते हळूहळू करून ते डब्यात उतरून जाईल। आणि बरं झालं तो पातेला त्या डब्यामध्येच पडला, जर का इकडे तिकडे पडला असता तर पूर्ण तुपाचा डब्बा माझ्या हातून सांडला असता आणि माझ्या जाऊने मला एवढं कुटलं असतं ना, कारण की हे कालच तूप घेतलं आणि साधारणतः हे 1 किलो तूप त्यांनी 950 रुपयाला घेतलंय। नशीब तशी दुर्घटना घडली नाही आणि मी वाचली। चहा शिजते तोपर्यंत मी म्हटलं भाजीची पण तयारी करून घेते, कारण की तेवढाच वेळ आपला वाचतो। आज म्हटलं जी पांढरी उडदाची डाळ असते त्याचीच भाजी बनवूया। डाळ नीट करून घेतली तोपर्यंत आपला चहा सुद्धा शिजून घेतला। चला म्हटलं पहिला चहा पिऊया, त्यानंतर बाकीचंच काम करून घेऊ। काय काय टाकलं त्या मॅगीमध्ये, सोया सॉस, चिली फ्लेक्स। आरू कशामध्येही मिरची पावडर एवढी टाकतो की भयंकर।
त्याच्या मागे मी यासाठी आली होती की आरू तू काय करून खातोस त्या मॅगीचं. ऑलरेडी मॅगी टेस्टीच असते, त्यात सोया सॉस आणि चिली फ्लेक्स का टाकली. माझ्या सासूबाई बरं म्हणतात हा कशातही मिरची पावडर टाकतो. या किटकुललाही काय मॅगीचा वास आला की काय माहिती, ती पण झोपेतून उठून आली आहे. काम करता करता बिट्टू मला उठून जाते. आणि आज असं झालं ना की जाऊ आमचा चहा झाल्याबरोबर घरी आला ड्युटीवरून. त्यानंतर ती म्हणाली पण माझ्यासाठी चहा नाही ठेवला काय ग. तशी तर मी रोज तिला विचारत असते, पण आता 15 दिवस तिने सुट्टी घेतली त्यामुळे माझ्या लक्षातूनच निघून गेलं की ती ड्युटीला गेली. आणि तिला फोन करून मला विचारायचं होतं की तू चहा घेणार आहेस का ग. नंतर खूप बडबड करत होती की हो माझ्यासाठी तू चहा नाही ठेवला. मस्त पिल्या दोघी सासूना. रूममध्ये जाऊन बघितलं तर या दोघं महिलेकांच्या खूप इम्पॉर्टंट गोष्टी सुरू होत्या. लहानच आहेस तू. मग इथे जाऊ आरूसोबत थोडीफार मस्ती करत होती. दुपारी परत माझं एक पार्सल आलं होतं जे मी बोलवलंय माझ्या बेडरूमसाठी. माझ्या बेडरूममध्ये जो ड्रेसिंग टेबल आहे त्याला मी जरा डेकोर करणार आहे. हे आहे शोचं मनी प्लांटचं झाड आणि त्यासोबत लाइटिंग सुद्धा आली. आणि माझं काढायचं काम एवढं गडबडीचं असते की जी लाइटिंग आली ती थपकन खाली पडली. बरं झालं ती फुटली नाही किंवा त्याचं नुकसान झालं नाही. चला तर आता पार्सल खोललंय म्हटल्यानंतर हे आपण ड्रेसिंग टेबलला लावून बघूया की कसं दिसते. ज्यावेळेस हे मनी प्लांटचं झाड मी खोलत होती, जसं खोलत होती ते तसं तसं गुंतत होतं. या बाजूला खोलून घेतलं की दुसऱ्या बाजूला ते, आणि दुसऱ्या बाजूने खोललं तर तिसऱ्या बाजूने गुंतवायचं. माझं अर्ध डोकं जरा खराब झालं, तरी पण मी हार मानली नाही. तू म्हटलं मला कितीही त्रास दिला तरी आज तुला पूर्ण खोलल्याशिवाय मी दम घेणार नाही. त्यासोबत जी आलेली लाइटिंग होती ना ती सुद्धा मस्त आहे. चला आता मी ती लावून तुम्हाला दाखवते. सर्वात आधी जी लाइटिंग आहे ती लाइटिंग मी या वेलला गुंडाळून घेतली. एकटीकडून ते काम काही शक्य नव्हतं म्हणून मी आर्यनला सुद्धा माझ्या मदतीला बोलवलं. पकडलं आहे. दिवाळी आहे का आता? दिवाळी आहे का? डेकोरेशन साठी बोलवले रे बाबा. दिवाळी आहे का आता? वो तो मुझे भी पता है बेटा, दिवाळी नहीं है. दिवाळी राहत नाही ना, असं फालतूच्या वेळेस लावते. कोणी सांगितलं तुला असं कोण पडलंय ना? तुला काय करायचंय रे? तू गपचूप तुझं काम कर ना. मला कामच नाही करायचं ना. खेच. हा बस. अजून एक क्लिअर कर. हा अजून घे थोडी. तिथे गुंतव. थांब मारू हळूहळू थांब. आता हे पकड तू. करंट नाही लागत. करंट कसं लागेल रे अजून. तर असं मी माझ्या ड्रेसिंग टेबलला हे लावलंय. किती छान दिसते ना. अजून माझा ड्रेसिंग टेबल पण साफ करायचं राहिलंय, पण खूप छान दिसते हे. मस्त लाईट भेटले. जशी मी लाइटिंग ती लावली तशीच परत काढून माझ्या कपाटात ठेवून दिली, कारण की बिट्टू अजिबातच काही ठेवणार नाही आणि मला ड्रेसिंग टेबल सुद्धा साफ करायचं होतं. ते ठेवून मी निघाली डॉक्टरकडे. बिट्टूचे पप्पा आले, चल म्हणाले डॉक्टरकडे जाऊया. डॉक्टरकडे गेल्यानंतर समजलं की डॉक्टर बाहेरगावी गेले, उद्या दुपारी जावं लागेल. मी गेली होती स्किन स्पेशलिस्ट डॉक्टरकडे. तसं तर माझी इच्छाच नसते, पण आज इच्छा झाली आणि नेमका डॉक्टर तिथे नाही. और ये मेरे नवरोबाजी जराशी इधर स्टाईल भी मार रहे. थँक्यू. काल आमच्या इथलं पूर्ण पेंटचं काम कंप्लीट झालंय आणि मी साफसफाई केलीच नव्हती. मी तसंच ठेवलं होतं कारण की बाजूलाच काम होतं. तर पूर्ण भिंत घासल्यानंतर आमच्या रूममध्ये धूळ उडाला आणि तो पुसून वगैरे घ्यायचा राहिला होता आणि थोडंसं सामान पण राहिलं होतं लावायचं. चला म्हटलं आता स्वयंपाक वगैरे झालेलाच होता, आता माझ्याकडे पण वेळ होता भरपूर. रिकामं बसण्यापेक्षा काहीतरी काम करून घेऊया. एवढे डॉक्युमेंट्स बघून तर मला पहिला चक्कर आली आणि त्यामधलं एकही कामाचं नव्हतं. सर्व पिशवी गोळा करून फेकून दिलं. सुपली घेऊन ये. सुपली कचरा गोळाची. कोणती सुपली? सुपली नाही, सुपली. सुपली काय म्हणतात त्याला? सुपली. सुपली नाही, सुपली. हा सुपली. अगं तिथे आहे ना, बाहेर आहे ना तुला. लाईट पण कडत आहे. माधुरी येते. आता थोडंसं थंड झालं. थोडंसं म्हणजे जास्त गरमच आहे ते. थोडंसं मम्मी थांब. हे लाव बरं. तुला दूध प्यायचंय ना? सर्वांना दाखवलं तिने, तू सर आली. वाव छान. कसं आणला मी छान. खूप वेळची नू मम्माच्या मागे लागली होती की मला मखाण्यावालं दूध बनवून दे. शेवटी आता मीनू तिच्यासाठी घेऊन आली आहे.